आवाज ओके आहे एकदा चेक करा आणि सांगा मला. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. आज आपण इथे अर्थव्यवस्थेचे प्रकार लक्षात घेतोय आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण अर्थव्यवस्था याचा आपण इंट्रोडक्शन बघितलं असेल की एक्झॅक्टली अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेला एक्झॅक्टली काय करायचंय, बुक लिस्ट कोणती असेल, कशा प्रकारे वाचन करायचं असेल आणि एकूण आपल्याला अभ्यासक्रम किती असेल हे काल आपण इथे सविस्तर समजण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, काल आपण याच बरोबर एक नवीन टॉपिक इथे सुरू केला होता, याचं नाव आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर मित्रांनो, जवळपास आपल्याला इथे अर्थव्यवस्थे मुख्य परीक्षेमध्ये जवळपास एकूण जे काही गुण विचारले जातील ते जवळपास आपल्याला इथे 50 गुण असतील. 50 मार्कांसाठी हा आपला अर्थव्यवस्था हा विषय असेल आणि याच्यावरती आपल्याला 4 ते 5 प्रश्न इथे येण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर जो काही अभ्यासक्रम दिला असेल तर हे आपल्याला अभ्यासक्रम 10 पॉइंट्स मध्ये या ठिकाणी इथे विभाजित आहे. जसं की भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ विकास, रोजगार, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, सरकारी अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेतील असणारे उदारीकरणाचे परिणाम म्हणजे लिबरलायझेशनचे असणारे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल, औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम, पायाभूत सुविधा, गुंतवणूक प्रतिमाने. तर हे महत्वपूर्ण आपल्याला इथे 10 पॉइंट्स इथे दिलेले आहेत. या 10 पॉइंट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि जे काही आपले करंट इश्यू असतील, जे काही चालू घडामोडी असेल याला थोडासा टच घ्यायचा आहे. या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे 50 गुणांसाठी हा टॉपिक आहे किंवा हा विषय आहे. तर एकूण 250 पैकी 50 गुण या शब्दाचा इथे अर्थ हा होतो. जे वेटेज आहे ते जवळपास आपल्याला इथे 20% वेटेज आहे आणि हे पूर्णतः आपल्याला इथे 10 पॉइंट्स इथे कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथे सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी आपण कालचा आपला एक पहिलं लेक्चर झाला असेल, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था याची आपण सुरुवात केली आणि भारतीय अर्थव्यवस्थेची सुरुवात करत असताना काल मी तुम्हाला 2 शब्द डिफाईन केले असतील, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थशास्त्र हा जो विषय आहे याचा संबंध हा सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्राबरोबर आहे, परंतु अर्थव्यवस्था हा जो विषय आहे याचा संबंध हा पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेबरोबर किंवा देश आणि पैसा याचा संबंध आहे. काल आपण तो डिफरन्स लक्षात घेतला. याचबरोबर आपण हे समजून घेतलं की कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जेव्हा आपण लक्षात घेतो तर तेव्हा एक्झॅक्टली त्याचे प्रकार आपण लक्षात घेतले असतील. तर मित्रांनो, हे जे काही प्रकार आहे प्रामुख्याने इथे आपण लक्षात घेतले असतील. हे जे काही प्रकार आहे याचे 3 बेस आहेत, 3 डायमेन्शन्स आहेत. तर हे 3 डायमेन्शन कोणते आहेत? एक आहे उत्पादन घटकांच्या मालकीनुसार, नंतर आहे विकासाच्या अवस्थेनुसार, नंतर आहे जागतिकीकरणानुसार. असे हा 3 डायमेन्शननी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण लक्षात घेत असतो. मित्रांनो, काल आपण समजून घेतलं की जागतिकीकरणानुसार कोणते 2 व्यवस्थेचे प्रकार आहेत. तर एक आहे क्लोज इकॉनॉमी आणि दुसरा आहे ओपन इकॉनॉमी. आणि या ठिकाणी काल मी तुम्हाला आणखी एक तिसरा प्रकार सांगितला असेल. हा तिसरा प्रकार आहे या ठिकाणी ते सेमी क्लोज इकॉनॉमी. तर असे हे जागतिकीकरणानुसार इथे आपल्याला 3 प्रकार इथे दिसतात. यालाच आपण या ठिकाणी इथे अर्ध खुली अर्थव्यवस्था किंवा अर्ध बंदिस्त अर्थव्यवस्था असं या ठिकाणी आपण इथे म्हणत असतो, अर्ध बंदिस्त अर्थव्यवस्था. तर मित्रांनो, असे हे 3 प्रकार आहेत. काल मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली हे प्रकार आहेत काय. तर 2 मिनिटात आपण एक थोडंसं समजून घेऊयात की ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ काय होतो. याचा अर्थ हा होतो की आपल्या देशाची अर्थव्यवस्था जेव्हा आपण जगाशी जेव्हा कनेक्ट करतो, जेव्हा देशाबरोबर आणि इतर देशांबरोबर जेव्हा हा करार असतो, हा आयात निर्यात असते, पूर्णतः दोन्ही अर्थव्यवस्था हा एक रूप झालेला असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचं निर्यात आणि आयात याचं बंधन नसते. तो माल बिंदास येऊ शकतो किंवा बिंदास जाऊ शकतो. तर काल मी तुम्हाला सांगितलं असेल याच्यामध्ये प्रामुख्याने याचे 4 डायमेन्शन आहेत किंवा 4 घटक आहेत. तर एक डायमेन्शन तुम्हाला मी सांगितलं असेल, एक आहे वस्तू आणि सेवा, त्याच्यानंतर आहे भांडवल, वस्तू सेवा भांडवल, त्याच्यानंतर आहे मजूर आणि नंतर आहे या ठिकाणी इथे तंत्रज्ञान. लक्षात घ्या मित्रांनो, जी काही आपली अर्थव्यवस्था आहे याला जर जागतिकीकरण जर करायचं असेल तर यामध्ये बिनधास्त तुमचं वस्तू सेवा भांडवल मजूर आणि तंत्रज्ञान याचा बिनधास्त ही आवक जावक असायला हवी.
याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इथे आयात आणि निर्यात नसायला हवी, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इथे बंधन नाहीयेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाहीये. तर अशा अर्थव्यवस्थेला आपण म्हटलेलं आहे खुली अर्थव्यवस्था, याला आपण ओपन इकॉनॉमी असं म्हणतो. परंतु जर समजा याच्यामध्ये जर बंधनं असतील काही प्रमाणामध्ये, तर आपण याला या ठिकाणी इथे सेमी क्लोज इकॉनॉमी किंवा अर्धबंदिस्त अर्थव्यवस्था असं म्हणतो. परंतु ज्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे आयात निर्यात होऊ शकत नाही, म्हणजे ना वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारची आयात निर्यात होत नाही, अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला आपण या ठिकाणी इथे बंदिस्त अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, काल आपण हा प्रकार समजून घेतला. म्हणजे जर बिनधास्त आयात निर्यात होत असेल तर याला म्हणतो आपण इथे खुली अर्थव्यवस्था. पण जर समजा हे पूर्णतः बंदी असेल, याला म्हणतो आपण इथे बंदिस्त अर्थव्यवस्था. जर काही प्रमाणामध्ये जर हे रिस्ट्रिक्शन्स असतील तर याला म्हटलेलं आपण अर्ध बंदिस्त अर्थव्यवस्था. असे हे 3 प्रकार समजून घेतलेले आहेत. बघा, जागतिकीकरण ऑफ इकॉनॉमी किंवा जागतिकीकरण अर्थव्यवस्थेचं कसं होऊ शकते. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेचे एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. या 4 घटकांवरती कोणतीही बंधने यामध्ये नसतात. तर हे आपले हे 4 घटक आहेत जे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. यामध्ये वस्तू आणि सेवांचा मुक्त प्रवास असतो, यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नाहीये. कामगाराचं मुक्त वन आहे, भांडवला सुद्धा मुक्त वन आहे आणि तंत्रज्ञान सुद्धा मुक्त वन आहे. हे जागतिकीकरणाचे असलेले महत्वाचे हे 4 टप्पे आहेत आणि याच्यानुसार आपण इथे बघितलं असेल हे 3 प्रकार पडतात. आता क्लोज इकॉनॉमी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं असेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आयात निर्यात, परकीय गुंतवणूक याच्यामध्ये एकदम कडक नियम असतात किंवा कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नसतं, पूर्णतः बंदी आहे, तर यालाच आपण इथे क्लोज इकॉनॉमी किंवा बंदिस्त अर्थव्यवस्था म्हटलेलं आहे. दुसरं आहे सेमी क्लोज इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सवलत दिली जाते, काही प्रमाणामध्ये आयात निर्यात होऊ शकतो, याला म्हणतो आपण सेमी क्लोज इकॉनॉमी. आणि तिसरा प्रकार आहे ओपन इकॉनॉमी, ज्यामध्ये पूर्णतः आयात निर्यात, परकीय व्यापार, गुंतवणूक यामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात. खूप कमी प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये निर्बंध लादत असतो किंवा ते मुक्त असते. तर अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला म्हणतो आपण इथे ओपन इकॉनॉमी. तर आपण असे 3 प्रकार लक्षात घेतले. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारत सध्या कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे. तर लक्षात घ्या, भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला असेल. 1947 ते 1991 हा आपला पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा आहे 1991 पासून तर 2024 पर्यंत. तर लक्षात घ्या, 1947 पासून तर 1991 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने सेमी क्लोज इकॉनॉमी होते. आता सेमी क्लोज तुम्हाला माहितच आहे की काही प्रमाणामध्ये आयात निर्यात शक्य आहे. तर भारताने या ठिकाणी इथे सर्वात जास्त आयात केलेली आहे. निर्यातीवरती भारताचा कोणत्याही प्रकारचा अजेंडा नव्हता. यामुळेच आपल्या देशाचा जो की फॉरेक्स आहे, जो की परकीय पैसा आहे, तो कमी होत गेला. मुळात ही देशाची अर्थव्यवस्था जी आहे थोडीशी डबघाईस आली होती, कारण की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाराला प्रोत्साहन नव्हतं. कारण की आपला हा विचार होता की भारत हा फक्त स्वतःच्या भरोशावरती जगामध्ये आपण स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. यासाठी आम्हाला जगाची गरज नाही, फक्त जी काही गरज असेल कच्चं तेल किंवा सोनं एवढ्याच गोष्टींची आपण इथे आयात करत होतो, पण निर्यात होत नव्हती. परिणामी हा जो फेज आहे आपल्या देशाचा 1991 पर्यंत, तर 1991 पर्यंत आपल्या देशाला खूप मोठं आर्थिक संकटामध्ये जावं लागलं आणि हे आपल्या देशातील सर्वात महत्वाचं आर्थिक संकट होतं. या आर्थिक संकट का होतं, कारण की भारताच्या जे काही पायाभूत सुविधा होत्या किंवा पायाभूत जे काही आधार आहे तोच मुळात कच्चा होता. आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की कशा प्रकारे पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला थोडस वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे मॉडेल आपलं अपयशी झालं असेल. जवाहरलाल नेहरू यांचं मॉडेल अपयशी झालं असेल, परंतु याला एक योग्य मार्ग दाखवण्यासाठीच 1991 मध्ये आपण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केल्या असतील. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही सुधारणा आहेत, या सुधारणाला आपण या ठिकाणी ते एलपीजी असं म्हणतो. एलपीजी या शब्दाचा अर्थ हा होतो लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. हे नवीन आपण सुधारणा केल्या आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आपण जास्तीत जास्त जागतिकीकरणाकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरण म्हणजे जे काही निर्बंध असतील, निर्बंध कशावरती आहे, परकीय व्यापारावरती असणारे निर्बंध, त्याच्यानंतर गुंतवणूक याच्यावरती असणारे निर्बंध, त्याच्यानंतर यानंतर आयात आणि निर्यातीवरती असणारे निर्बंध,
तर आपण हे दिवसेंदिवस या ठिकाणी इथे कमी कमी करत नेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे आज आपण म्हणजे 1991 नंतर भारत हा देश जो आहे तो जास्तीत जास्त जागतिकीकरणाकडे या ठिकाणी इथे चाललेला आहे. इव्हन आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे जे उद्दिष्ट आहे सध्याचं ते हेच आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेला आपल्याला जास्तीत जास्त जागतिकीकरणाकडे घेऊन जायचंय. कारण की जेवढं जास्त जागतिकीकरण असेल तेवढा भारताचा जो काही विकास आहे तो सर्वात जास्त होईल, देशाला विकसित देश बनता येईल. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की भारताने आता एक शपथ घेतलेली आहे. तर ही शपथ कोणती आहे? तर भारताने अशी शपथ घेतली असेल की भारताला 2047 पर्यंत भारताचं एक नवीन स्वरूप धारण करायचं आहे. या स्वरूपाचं नाव आहे विकसित भारत. तर भारताला काय बनायचं आहे? तर भारताला या ठिकाणी इथे विकसित भारत देश म्हणून पूर्ण निर्माण व्हायचं आहे. म्हणजे आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसनशील भारतामध्ये आहे, पण भारताला इथे विकसित भारतामध्ये आपल्याला जायचंय. यासाठी देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती आपल्याला जवळपास $30 ट्रिलियन एवढी करायची आहे. म्हणजे भारताचे उद्दिष्ट हे खूप मोठे आहे. आणि विशेष लक्षात घ्या, आज जर आपण इथे विचार केला 2024 मध्ये, तर भारताची अर्थव्यवस्था जी आहे सध्या ही किती आहे? तर ही आहे जवळपास $3 ट्रिलियन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर जवळपास 10 पटीचा एवढा फरक होऊ शकतो का? तर माहित नाही काय होईल, परंतु भारत नक्कीच यासाठी प्रयत्नशील आहे की पुढच्या आपल्याला काही दिवसांमध्ये जवळपास 26 वर्षांमध्ये आपल्याला देशाची अर्थव्यवस्था ही आपल्याला 30 ट्रिलियन आपल्याला घेऊन जायची. आणि जर समजा आपल्याला ही 30 ट्रिलियन जर घेऊन जायची असेल तर भारताला काय काय करावं लागेल? सर्वात नंबर 1 तर देशाची अर्थव्यवस्था आपल्याला ही जास्तीत जास्त जागतिकीकरणाकडे घेऊन जावी लागेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्यापार आहे ते आपल्याला कमीत कमी रिस्ट्रिक्शन असतील या दृष्टिकोनातून देशाची अर्थव्यवस्था जगासाठी आपल्याला ही जोडावं लागेल. म्हणजे जागतिकीकरणाला आपल्याला प्रोत्साहन देणं हे आवश्यक आहे. एवढंच नाही तर आपला जो काही रुपया आहे, भारतीय रुपया, याचं सुद्धा जागतिकीकरण करणं गरजेचं आहे. भारतीय रुपयाचे जागतिकीकरण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आज जगामध्ये डॉलर याची मक्तेदारी आहे. जगामध्ये कोणताही व्यापार होत असताना डॉलर हा बेस आहे, तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर जे काही युरोपियन एजन्सी आहे यांचा पाऊंड हे एक चलन आहे. त्याच्यानंतर चीनचं असेल यांचं सुद्धा एक चलन आहे. हे काही महत्वाचे 4-5 चलन जे आहेत मित्रांनो, हे जगामध्ये यांनी मक्तेदारी निर्माण केलेली आहे. आणि ही जी काही मक्तेदारी आहे यांच्यामुळे यांचं जे वर्चस्व आहे ते वाढलेलं आहे. मग भारताचा प्रयत्न हाच आहे की यांची मक्तेदारी कमी व्हावी आणि भारताच्या रुपयाचं महत्व वाढावं. कारण की जेवढं भारताच्या रुपयाचं महत्व वाढेल तेवढं आपल्याला डॉलरवरती असणारी जी काही डिपेंडन्सी आहे ते आपल्याला कमी करावी लागेल. आणि परिणामी एक दिवस आपल्याला हा प्रवास जो आहे देशाचा तो आणखी पुढे पुढे घेऊन जाता येईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा भारताचं जे स्थान आहे ते दिवसेंदिवस त्या ठिकाणी इथे वाढेल. म्हणजे भारतीय रुपयाचं काय करायचं इथे आपल्याला जागतिकीकरण करायचं आहे. म्हणजे कोणताही व्यापार होत असताना तुम्हाला जगामध्ये डॉलरच्या ऐवजी रुपया याला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जाईल. तर हे सगळं आवश्यक आहे. जागतिकीकरण प्रोत्साहन देणे, भारतीय रुपयाचे जागतिकीकरण करणे, हे जर आपण करू शकलो तरच आपल्याला इथे विकसित भारत असा देश बनता येईल. आणि मित्रांनो लक्षात घ्या, कधीही तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे? नेहमी 2047 याचा उल्लेख करायचा आहे. त्याचं कारण हे मित्रांनो, कारण की भारताने 2022 मध्ये भारताचा एक वर्ष साजरं केलं. हे वर्ष कोणतं आहे मला सांगा? जसं की तुम्हाला माहित असेल की 1947 आणि जवळपास 2022 किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर यामध्ये आपल्याला जवळपास इथे 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आता 75 वर्ष या शब्दाचा अर्थ हा होतो की भारताने 2022 मध्ये एक अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. आता अमृत महोत्सव या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितच असेल की 75 वर्ष साजरा झाल्यानंतर आपण या ठिकाणी हा साजरा करत असतो. तर भारताने असं उद्दिष्ट ठेवलं असेल की आपला अमृत महोत्सवाच्या निमित्त भारताने आता पुढच्या 25 वर्षाची काही स्ट्रॅटेजी आहे ती ठरवलेली आहे. म्हणजे 2022 ते 2047 या 25 वर्षाची याच्यामध्ये आपण ही स्ट्रॅटेजी ठरवली असेल. याचा आपण इथे कालावधी फिक्स केला असेल. या शब्दाचा अर्थ आहे अमृत काळ. शब्द लक्षात घ्या, अमृत काळ. म्हणजे पुढच्या 25 वर्षामध्ये भारत काय करेल, भारताची 25 वर्षाची स्ट्रॅटेजी काय असेल, यासाठी भारताने हा पिरियड डिझाईन केला असेल. याचं नाव आहे अमृत काळ. नेहमी तुम्हाला जेव्हा आन्सर रायटिंग तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला हा शब्द प्रयोग करायचा आहे, अमृत काळ. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, हा जो अमृत काळ आहे हा शब्द सर्वप्रथम कोणी याचा उच्चार केला असेल तर याचा सर्वप्रथम जो उच्चार केला असेल
तो केला असेल नरेंद्र मोदी यांनी. हा शब्द लक्षात घ्या, नरेंद्र मोदी यांनी. आणि भारतामध्ये सुद्धा आज आपण याच 25 वर्षाच्या दृष्टिकोनातून आपण एक मोठा प्लॅन बनवला असेल. सप्तर्षी नावाची योजना आपण आणली असेल. याच नंतर आपण काही पिलर डेव्हलप केले असतील. याचा उद्देश हाच आहे की पुढच्या 25-26 वर्षांमध्ये आपल्याला देशाला विकसित भारत बनवायचं आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे जागतिकीकरण ही जी काही संकल्पना आहे ते समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण इथे भारताला जागतिकीकरण का गरजेचं आहे, भारताला जर विकसित व्हायचं असेल कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर आपण हे इथे डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला याची जी काही मांडणी आहे ती आपल्याला इंट्रो मध्ये किंवा कन्क्लुजन मध्ये इथे करता येऊ शकते. तर नक्कीच मित्रांनो हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. तर तुम्ही आता तुमच्या नोट्स मध्ये एकदम छान पद्धतीच्या नोट्स काढा किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, पॉज करा आणि ही नोट्स काढून घ्या. आणि हे शब्द तुम्हाला सातत्याने इथे युज करायचे. 2047 1947 100 वर्षाचा आपला हा पुढील कालावधी आहे. चला आता हे तुमच्या इथे लक्षात आलेलं आहे की कशा प्रकारे आपण इथे जागतिकीकरण महत्वाचं आहे. आणि मित्रांनो आता आपण जे काही डिस्कशन करणार आहोत, जे आपण काल डिस्कस केलं होतं ते आपण डिस्कस केलं होतं की आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे उत्पादनाच्या स्थितीनुसार, म्हणजे उत्पन्नाची मालकी ही कोणाच्या आधारे आहे याच्यानुसार आपण बघितलं होतं की किती प्रकार आहेत. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जगामध्ये मुळात मी काल तुम्हाला याचा रेफरन्स सांगितलाच असेल की जगामध्ये अर्थव्यवस्था किती आहे, याचे प्रकार कोणते आहेत. तर याचे प्रामुख्याने पहिला प्रकार जो मी तुम्हाला सांगितला होता काल तो आहे भांडवलशाही. याला आपण या ठिकाणी कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणतो. आता भांडवलशाहीचे वैशिष्ट्य काय आहे हे आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलेच आहे. भांडवलशाहीमध्ये सर्वात महत्वाचं उद्दिष्ट जे आहे ते एकच आहे, ते म्हणजे काय असेल, नफा कमवणे. नफा कमवणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. नफ्याशिवाय त्यांना दुसरं काही माहीतच नसतं, फक्त नफा कमवणे. यानुसार त्यांनी बाजारामध्ये काही चेंजेस केलेले असतात. बाजार कशा प्रकारचा काल आपण बघितला असेल की बाजारामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी ते हस्तक्षेप नाही, बाजारात हस्तक्षेप नाही. उत्पादनाची जी काही मालकी आहे, म्हणजे उत्पादन साधनाची जी काही मालकी आहे ही संपूर्ण एका खाजगी व्यक्तीची असते. म्हणजे कोणत्याही या ठिकाणी इथे सरकारी भूमिका याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. याचबरोबर बाजारात जो काही हस्तक्षेप आहे तो सरकारचा हस्तक्षेप जो आहे तो नगण्य आहे, म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल. म्हणजे सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. मग वस्तू कोणत्या निर्माण कराव्यात, वस्तूंची किंमत काय असावी हे संपूर्ण डिसाईड करण्याचा जो अधिकार जो आहे तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आहे. आता लक्षात घ्या, भांडवलशाहीचे जनक कोण आहे, काल मी तुम्हाला सांगितलं असेल. भांडवलशाहीचे जनक जे आहे त्यांचं नाव आहे ऍडम स्मिथ. यांनी जगामध्ये सर्वप्रथम भांडवलाचा पुढाकार केला असेल आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असेल की कोणत्याही देशाला जर विकसित जर व्हायचं असेल तर भांडवल कमवणं गरजेचं आहे. हे भांडवल आपण कसं कमवणार, त्यासाठी व्यापार करणं गरजेचं आहे. मग व्यापारासाठी इथे वसाहतवाद आला असेल, वसाहतवादासाठी मग परत साम्राज्यवाद आला असेल, व्यापारवाद आला असेल. हे जे काही चक्र आहे ते अशा प्रकारे इथे चालूच होतं. आणि हे जे काही चक्र आहे मित्रांनो हे तुम्हाला अशा पद्धतीने सांगता येईल. एक आहे आपलं व्यापारवाद, व्यापारवाद. दुसरं चक्र आहे ते वसाहतवाद. तिसरं चक्र आहे या ठिकाणी ते साम्राज्यवाद. साम्राज्यवाद हे जे काही चक्र आहे ते अविरतपणे चालू होतं. पण याला जबाबदार कोण आहे, याला जबाबदार आहे भांडवलशाही. भांडवलशाहीमध्ये यांचं जे काही उद्देश आहे ते आहे आपला नफा. तर हे सगळं चक्र तुम्हाला इथे सांगता येईल. तर लक्षात घ्या, जगामध्ये मी सांगेन की याच्याच परिणामामुळे जगामध्ये 2 महायुद्ध झालेले आहेत. हे 2 महायुद्ध कोणती असतील, तर एक आहे महायुद्ध 1 आणि 2. याचबरोबर मित्रांनो आणखीन जगामध्ये आणखीन एक गोष्ट घडली असेल ते आहे शीत महायुद्ध. शीत महायुद्ध. मग इथे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर भांडवलशाही चुकीचा आहे का? नाही, भांडवलशाही चुकीचा नाहीये पूर्णपणे, पण याचे काही जे काही तोटे आहेत ते आपल्याला इथे समजून घेणं गरजेचे आहेत. कारण की भांडवलशाही मित्रांनो एका व्यक्तीच्या ताब्यामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समानता निर्माण होते. विशेषतः यामध्ये गरीब हा आणखीन गरीब होतो, श्रीमंत हा आणखीन श्रीमंत होतो. हा याचा महत्वाचा तोटा आहे. आणि जर फायदा जर बघितला असेल तर यामुळे कस्टमरला मोठ्या प्रमाणामध्ये इथे ऑप्शन्स उपलब्ध होतात. तो अनेक वस्तू इथे निवडू शकतो. वस्तूच्या किमती ह्या कमी असतात. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार वाढतात.
देशामध्ये गरिबी कमी होते, हे सगळे जे काही फायदे आहेत ते आपल्याला भांडवलशाहीचे पाहायला मिळतात. आणि भांडवलशाही एक्झॅक्टली चुकीची आहे असं म्हणता येणार नाहीये, पण जर तिचा जर अतिरेक जर होत असेल तर त्या गोष्टी इथे चुकीच्या आहेत. आणि तुम्हाला हे नक्की माहित असेल मित्रांनो, भारतामध्ये जर आपण इथे विचार केला, जवळपास हे जो कालावधी आहे तो आहे 1757 पासून तर जवळपास 1947 पर्यंत भारत हा कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था होता असं तुम्हाला कदाचित प्रश्न येऊ शकतो. म्हणजे किंवा आपल्याला ते मांडायला हवं. 1757 ते 1947 या ड्युरेशन मध्ये भारत हा आपला हा भांडवलशाही देश होता. भांडवलशाही देश होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भांडवलशाहीचा भारताला फायदा झाला का? नाही, अजिबात नाही. उलट या भांडवलशाहीने भारताचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं. भारत 1947 मध्ये जसा होता त्याच्यापेक्षाही खूप चांगला 1757 मध्ये होता. 1757 मध्ये भारत हा देश सुजलाम सुफलाम होता. असं म्हटलं जातं की भारतामध्ये सोने की चिडिया होती. इव्हन एवढंच नाही, भारताच्या जे काही धुराडे आहेत त्याच्यामधून सोन्याचा धूर बाहेर पडत होता. आणि ते म्हटलं जातं की जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती ती बसेरा, हे जे की गाणं तुम्ही बरेच वेळेस ऐकलं असेल. तर हे गाणं याचा अर्थ होच होतो की भारत हा अतिशय समृद्ध देश होता आणि भारतामध्ये सोने की चिडिया हा प्रकार आम समजला जायचा. भारत हा एवढा समृद्ध होता जो आज चीन आणि अमेरिका आहे आज 2024 मध्ये. तसा भारत हा देश आपला 1757 मध्ये होता. एवढा आपल्याकडे खूप मोठी संपत्ती होती, भारताकडे श्रीमंती होती. पूर्ण जगाला आपण मसाले देण्याचं काम किंवा निर्यात करण्याचं काम भारत हा करत होता. भारत हा जगाचं एक हब होता. त्याला आपण या ठिकाणी ते मॅन्युफॅक्चरिंग हब असं म्हणू शकतो. तर एवढा हा भारत समृद्ध देश होता. परंतु पुढच्या काही 200 वर्षामध्ये इंग्रजांनी आपली वाट लावली आणि विशेषतः भारताला कंगाल बनवलं, दारिद्र्य बनवलं. भारताची असणारी जी व्यवस्था आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त केली. मग ती धार्मिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, शैक्षणिक अवस्था असेल, सांस्कृतिक अवस्था असेल, या सगळ्यांची यांनी इथे वाट लावली होती. आणि म्हणूनच लोकांना असं वाटलं की आता भांडवलशाहीमुळे आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीची वाट लागलेली आहे. तर आपण सगळ्यांनी इथे एकत्र येणं आवश्यक आहे. कारण की आपल्या भूमीचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं आपण संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, यातूनच एक नवीन ओळख निर्माण झाली. यालाच आपण या ठिकाणी इथे राष्ट्रवाद असं म्हणतो. पण लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्रवाद याचा अर्थ काय होतो? जेव्हा काही समूह एकत्र येऊन हा आमचा देश आहे किंवा हा आमचा देश बनू शकतो अशी जेव्हा भावना प्रबळ होते, यासाठी जेव्हा चळवळ उभी राहते, याला आपण या ठिकाणी इथे राष्ट्रवाद असं म्हणतो. परंतु हा राष्ट्रवाद निर्माण व्हावा याची इच्छा कोणी निर्माण केली असेल? सर्वप्रथम तर ही निर्माण केली असेल दादाभाई नौरोजी यांनी. याच्या आधी सुद्धा आपल्याकडे थोर महावंत होतेच, परंतु दादाभाई नौरोजी यांनी कशा प्रकारे या ब्रिटिशांनी भारताची वाट लावली याच्यासाठी एक पुस्तक लिहिलं होतं. आणि या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. मित्रांनो, हे पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं असेल? दादाभाई नौरोजी यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि यांनी एक सिद्धांत आपल्याला सांगितला असेल. या सिद्धांताचं नाव आहे वेल्थ ऑफ ड्रेन. वेल्थ ऑफ ड्रेन याला आपण या ठिकाणी इथे मराठीमध्ये असं म्हणतो संपत्तीचे वहन. संपत्तीचे वहन म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपल्या देशामध्ये हे जे काही लोक पैसा कमवत होते ते कुठे देत होते? त्यांच्या देशामध्ये ते घेऊन जात होते. त्यांच्या युरोप, त्यांच्या ब्रिटनमध्ये, त्यांच्या इंग्लंडमध्ये हा पैसा घेऊन जात होते. थोडक्यामध्ये आपल्या या ठिकाणी इथे गोखले, नामदार गोखले त्यांनी असा उल्लेख केला होता की हे जे लोक आहेत ते गंगेच्या नदीमध्ये जो काही स्पंज आहे तो बुडवतात. तुम्हाला स्पंज माहितच असेल की ज्याच्यामध्ये पाणी सक करण्याची कॅपॅसिटी आहे. तो स्पंज गंगेच्या नदीमध्ये बुडवतात आणि तो स्पंज त्यांच्या थेम्स नदीमध्ये जाऊन ते ओततात. त्याला ते स्पिंज करतात. तर अशा प्रकारे भारताचा जो काही पैसा आहे हे ब्रिटिश भारतामधून घेऊन चालले आणि त्यांच्या ब्रिटन या देशाचं ते भलं करतायत आणि भारताला जास्तीत जास्त कंगाल करतायत. तर या थेरीला इथे नाव दिलं असेल वेल्थ ऑफ ड्रेन, म्हणजे संपत्तीचं वहन. आणि याच पुस्तकामध्ये दादाभाई नौरोजींनी सांगण्याचा प्रयत्न केला पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया मध्ये. यांनी सांगितलं की भारताची अवस्था कशा प्रकारे झालेली असेल. तर यासाठी त्यांनी एक आकडेवारी आपल्याला सांगितली असेल. ही आकडेवारी अशी होती की जो काही दरडोई उत्पन्न आहे आपल्या देशाचं
दर उत्पन्न म्हणजे एक व्यक्ती देशामध्ये किती रुपये कमवतो यासाठी एक आकडेवारी काढली होती. तर ही आकडेवारी अशी होती की जेलमध्ये राहणारा व्यक्ती म्हणजे तुरुंगात राहणारा व्यक्ती त्याला जो काही खर्च येतो एका दिवसाचा देशापेक्षाही कमी उत्पन्न हे आपल्या एका व्यक्तीचं होतं, म्हणजे देशातील एका व्यक्तीचं होतं. म्हणजे कॅन यू इमॅजिन दिस? म्हणजे आपल्या देशातील राहणाऱ्या व्यक्तीची अवस्था आहे ती एवढी दळबदरी होती की जेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीपेक्षाही ती एकदम विचित्र अवस्थेमध्ये होती. एवढं आपलं उत्पन्न हे कमी होतं. म्हणजे आपल्या देशाला कंगाल बनवण्याचं काम या ब्रिटिशांनी केलं. आणि यामुळे लोकांच्या हे लक्षात आलं की आता हे ब्रिटिश आपल्यासाठी आले नाही आहेत. कारण की ब्रिटिशांनी नेहमी वेळोवेळी हा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही फक्त तुमच्यासाठी आलेलो आहोत, आम्ही फक्त तुमचं भलं व्हावं यासाठी आम्ही आलेलो आहोत, आम्हाला तुम्हाला सुजान करायचंय, आम्ही तुम्हाला नेमकीच एक सुजान नागरिक बनवणार आहोत, तुम्ही रानटी आहात रानटी, तर आम्ही तुम्हाला इथे सुजान करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठीच ईश्वराने आम्हाला तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. अशा प्रकारच्या बतावणी या ब्रिटिशांनी केलं आणि भारताला सुजान बनवण्याच्या नादामध्ये भारताची पूर्णतः आर्थिक वाट लावली. ही आर्थिक वाट असेल, सामाजिक वाट असेल, सगळ्याच प्रकारच्या यांनी वाटा लावल्यात आणि भारताला अतिशय कंगाल बनवण्याचं काम केलं. परंतु भारतीयांना काही कळत नव्हतं. आता तुम्ही म्हणाल की सर का कळत नव्हतं? कारण की भारतामध्ये शिक्षण हा जो काही प्रकार आहे तो खूपच कमी होता, साक्षरता आपल्याकडे खूपच कमी होती. आपल्याकडे साक्षरता कमी होती. याचबरोबर आपल्या देशामध्ये जे लोक आहेत त्यांचा असा ठाम विश्वास होता की ब्रिटिश हेच आपल्या देशाचं कोण आहेत, तारणकर्ता आहे. पण हे जो काही समज आहे हा चुकीचा समज आहे हे सांगण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी एक पुस्तक लिहिलं, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. तुमच्या परीक्षेला पुस्तक खूप जास्त महत्वाचं आहे. जेव्हा कधी तुम्हाला शक्य झालं तेव्हा याचा उल्लेख तुम्ही नक्की करा. आणि विशेषतः याचमुळे, या पुस्तकामुळे आपल्या भारतामध्ये एक नवीन राष्ट्रवाद निर्माण झाला असेल. यालाच आपण इथे आर्थिक राष्ट्रवाद असं म्हणतो. आता आर्थिक राष्ट्रवाद या शब्दाचा अर्थ काय होतो? आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे ब्रिटिशांनी आपली आर्थिक शोषण केलेलं आहे आणि यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपला देश निर्माण करायचा आहे आणि ह्या देशाच्या माध्यमातून आपण आपला देश निर्माण करू शकतो. तर ही जी काही संकल्पना आहे याला तिथे आर्थिक राष्ट्रवाद असं म्हणतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, मुळात तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये आपण जे काही एकत्र होण्याची काही भावना आहे ती कधी आली असेल? म्हणजे 1757 पासून तर 1857 मध्ये हा पहिला फेज सांगितला जातो. दुसरा फेज सांगितला जातो आपला 1857 पासून तर 1885 पर्यंत. म्हणजे हा जो फेज आहे या फेज मध्ये एक्झॅक्टली आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाची सुरुवात झाली असेल आपल्या भारतामध्ये ते 1905 पासून तर 1947 मध्ये हा राष्ट्रवाद आणखीन वाढला आणि परिणामी या राष्ट्रवादाचं रूपांतर भारत या देशामध्ये झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, दोन शब्द हे नेहमी वेगळे आहेत. एक शब्द जो आहे तो आहे राष्ट्र आणि दुसरा शब्द आहे देश. दोन्ही शब्द हे वेगळे आहेत. आता राष्ट्र या शब्दाचा अर्थ हा होतो की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं देशाचं अस्तित्व अजून आलं नाहीये, पण यामध्ये लोकांची अशा भावना आहे की आम्ही एक देश निर्माण करू शकतो कारण की आमची भाषा, आमची संस्कृती, आमचा प्रदेश, आमचा धर्म, आमचा प्रदेश हा एक आहे अशी जेव्हा सगळ्यांना भावना होते आणि आम्ही एक देश निर्माण करू शकतो तर याच एकोपाच्या भावनेला आपण इथे राष्ट्र असं म्हणतो आणि त्यासाठी काही चळवळ चालवली गेलेली आहे. तर याच चळवळीला आपण म्हटलेलं आहे राष्ट्रवाद. हे तुम्हाला इथे मी स्पष्ट केलं राष्ट्रवाद म्हणजे काय. आता लक्षात घ्या मित्रांनो, याच राष्ट्रवादाचं रूपांतर नंतर कशामध्ये झालेलं आहे? देशामध्ये. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्याही टर्मला आपण जेव्हा देश असं म्हणतो तेव्हा याचा अर्थ काय होतो? देश या शब्दाचा अर्थ हा होतो की जेव्हा एखाद्या प्रदेशाला किंवा देशाला जेव्हा त्यांची स्वतःची लोकसंख्या आहे, त्यांना त्यांचं स्वतःचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे भूगोल आहे, त्यांचं क्षेत्र आहे, त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचं एक प्रशासन आहे. प्रशासन म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, जे काही प्रशासन असेल, ह्या इथे क्रायटेरिया, इथे 3 महत्वाचे क्रायटेरिया आहे आणि सर्वात महत्वाचा क्रायटेरिया इथे दिला असेल ते आहे सार्वभौमत्व. तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कोणताही देश जेव्हा अस्तित्वात येतो यासाठी आपल्याला इथे 4 घटक समजून घेणं महत्वाचे असतात. एक आहे सार्वभौमत्व, लोकसंख्या, क्षेत्र आणि दुसरं आहे प्रशासन.
जर ह्या चार गोष्टी असेल त्यालाच आपण इथे देश असं म्हणतो. राष्ट्रासाठी कोणत्याही प्रकारची आपल्याला संकल्पना आवश्यक नाही, त्याच्यामध्ये फक्त लोकांची भावना एकत्र असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे भारत देश याच राष्ट्रवादाचं रूपांतर आहे 1947 मध्ये भारत या देशामध्ये झालेला आहे. आता भारतामध्ये कोणत्या प्रकारची शाही आहे तुम्हाला माहितीच आहे, ती आहे लोकशाही. म्हणजे आपल्या देशाचं प्रशासन कसं चालावं यासाठी आपण जी काही व्यवस्था निवडली आहे ती आहे लोकशाही. परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कशी असावी यासाठी आपण जी काही पद्धती निवडली असेल ही पद्धत कोणती आहे, हे भारतामध्ये अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची आहे, उत्पन्नाची मालकी ही कोणाच्या मालकीची असते. तर जगामध्ये दोन प्रकारचे विचार प्रवाह आहेत बघा, तुम्हाला मी बघा सांगितलंच असेल. एक आहे भांडवलशाही आणि दुसरा प्रकार आहे या ठिकाणी ते समाजवादी. तर हे दोन विचार प्रवाह आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग भारताने कोणता प्रकार स्वीकारलाय, तर लक्षात घ्या मित्रांनो, भारताने ह्या दोघांपैकी कोणताही प्रकार स्वीकारलेला नाहीये. कारण की भारताचं असं मत होतं की भांडवलशाहीमुळे आपल्या भारताची वाट लागली तर आपण भांडवलशाहीचा स्वीकार करायला नको. आणि भारताने असं सांगितलं की आपल्याला इथे समाजवादी सुद्धा घेणं अपेक्षित आहे. परंतु समाजवादामध्ये प्रॉब्लेम हा होता की एवढ्या मोठ्या समाजाला, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाला समाजवादी हे एक तत्व लागू करणं शक्य नव्हतं. मुळात पंडित जवाहरलाल नेहरू यांची हीच इच्छा होती की भारताच्या अर्थव्यवस्थेला आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था बनवायचंय. कारण की जर समाजवादी जर अर्थव्यवस्था झाली तर लोकांचं कल्याण आपल्याला डायरेक्टली करता येईल. परंतु या समाजवादामध्ये सगळ्यांची उत्पन्नाची साधनं ही सार्वजनिक असतात, लोकांची असतात. पण याला आपल्याला वळण कसं लावायचं हे मॉडेल आपल्याकडे नव्हतं आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला हे थोडंसं करणं अशक्य होतं. कारण की भारतामध्ये सर्वात जास्त भाषिक विविधता आहे, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक विविधता आहे, भारतामध्ये इथे हवामान जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्याच गोष्टीमध्ये विविधता आहे आणि सगळ्यांना एका धारेमध्ये लावणं, एका धारेवर सगळ्यांना नियमात बांधणं हे शक्य नव्हतं. म्हणून समाजवादाचा जो विचार आहे तो आपण इथे सोडून दिला. मग लक्षात घ्या, समाजवाद सुद्धा भारताला लागू होत नव्हता, भांडवलशाही सुद्धा भारताला लागू होत नव्हती. आपल्याला कोणती व्यवस्था ही लागू होत होती, तर यामध्ये काय केलं असेल, जे आपले तत्ववेत्ते आहेत किंवा आपले जे काही पॉलिसी मेकर आहेत, ज्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सरदार वल्लभभाई पटेल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे अनेक नामवंत जे काही नेते असतील, यांनी इथे विचार केला की देशाला आपलं कोणती व्यवस्था मांडू शकतो. तर लक्षात घ्या, भारतामध्ये आपण काय केलं असेल, जी व्यवस्था भारताला चांगली असेल. म्हणजे बघा, भांडवलशाहीचे तुम्हाला माहित असतील की काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. यांचे सुद्धा काय आहेत, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. मग अशा वेळेस आपण काय केलं असेल, या दोघांचे जे काही फायदे आहेत प्लस प्लस, म्हणजे हे जे काही भांडवलशाहीचे फायदे असतील किंवा जे काही समाजवादीचे फायदे असतील, ज्यांना आपण या ठिकाणी एकत्र केलं आणि दोघांना आपण एकत्र करून आपण एक नवीन व्यवस्था आपण याच्यामध्ये निर्माण केली असेल आणि हीच व्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता तुम्हाला इथे हा शब्द लक्षात आलाच असेल की आपण इथे मिश्र व्यवस्था हा शब्द का वापरला असेल. मिश्र कारण की हे दोघांचे आपले इथे प्लस प्लस पॉइंट्स आहेत. प्लस प्लस म्हणजे काय, भांडवलशाहीचे प्लस पॉइंट आणि आपल्या देशासाठी असणारे समाजवादीचे प्लस पॉइंट आपण दोघांना एकत्र केलं आणि भारताची आपण अशा प्रकारची ती अर्थव्यवस्था बनवली ज्याचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की सर मग मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. तर मिश्र अर्थव्यवस्था या शब्दाचा अर्थ हा होतो की अशा प्रकारची अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये दोघांचंही सह अस्तित्व आहे, ज्याच्यामध्ये भांडवलशाही सुद्धा आहे आणि समाजवाद सुद्धा आहे. तर लक्षात घ्यायचा अर्थ समजून घेऊयात. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचे सह अस्तित्व, असं तुम्ही याला इथे म्हणू शकता. किंवा याच्यामध्ये आणखीन एक शब्द आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. याचा अर्थ हा होतो, आता भांडवलशाही या शब्दाचा अर्थ हा होतो की खाजगी अस्तित्व. तर इथे आपण याचे शब्द वापरू शकतो खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यांचं असलेलं सहअस्तित्व.
यांचं असलेलं सहअस्तित्व, यालाच आपण या ठिकाणी ते मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय असेल? भांडवलशाही आणि समाजवादी क्षेत्र यांचे असलेलं सहअस्तित्व किंवा खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यांचं असलेलं सहअस्तित्व, याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे मिश्र अर्थव्यवस्था. तर मित्रांनो, अशा प्रकारे भारताने सध्या मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी ते स्वीकारलेली आहे. पण लक्षात घ्या, भारताने भलेही या ठिकाणी ते मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी आपण स्वीकारलेली असेल, परंतु भारताचा काही झुकाव आहे हा नेहमी इथे वादाचा मुद्दा राहिलेला आहे. कारण की याच झुकावामुळे भारताची थोडीशी वाट लागली आपल्याला इथे दिसते. आता हे बघा, दोन आहेत मिश्र अर्थव्यवस्था, म्हणजे एक आहे या ठिकाणी इथे भांडवलशाही आणि एक आहे इथे समाजवादशाही किंवा समाजवादी अर्थव्यवस्था. याचा अर्थ हा होतो सरकारी क्षेत्र यांना प्राधान्य देणे, याचा अर्थ हा होतो खाजगी क्षेत्रांना प्राधान्य देणे. म्हणजे बघा मित्रांनो, मुळात तुम्हाला लक्षात आलं असेल की भांडवलशाही म्हणजे काय? खाजगी क्षेत्राला प्राधान्य देणे, आणि समाजवादी म्हणजे सरकारी क्षेत्राला प्राधान्य देणे. पण लक्षात घ्या, भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली असताना भारताने दोघांनाही इथे सारख्या प्रमाणामध्ये इथे महत्व देणं गरजेचं होतं. तर तुम्हाला माहित असेल की एक स्टोरी माहित आहे तुम्हाला. एक स्टोरी अशा प्रकारची की एक राजा असतो आणि त्याला दोन बायका असतात. एक बायको आहे आवडती आणि दुसरी बायको आहे नावडती. ही स्टोरी तुम्ही ऐकली असेल. तर यामध्ये काय होतं, आवडती नावडती मध्ये नेहमी वादविवाद चालू असतात. जो काही राजा आहे तो सुद्धा कन्फ्युज असतो की आता करायचं काय. परंतु या सगळ्या कन्फ्युजन मध्ये किंवा या सगळ्या वादविवादामध्ये त्याचं राज्य हे नष्ट होते. हे तुम्ही ही स्टोरी नेहमी ऐकली असेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे सुद्धा भारतासंदर्भात ह्या दोन बायका आहेत भारताच्या. एक आहे खाजगी क्षेत्र आणि एक आहे सरकारी क्षेत्र. तर लक्षात घ्या, आता हा जो पिरियड आहे ते समजून घेऊयात आपण की भारताने काय केलं असेल. म्हणजे भारताची मिश्र अर्थव्यवस्था आपण 1947 पासून तर 2024 पर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था हीच आहे मिश्र अर्थव्यवस्था. भारताने कधीही अर्थव्यवस्थेमध्ये बदल केला नाही. आजही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आपण इथे मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणू शकतो. परंतु भारताचा काही झुकाव आहे तो थोडासा नेहमी बदललेला आहे किंवा त्यांनी नेहमी परिवर्तन केलेलं आहे. तर लक्षात घ्या, 1947 ते 1991 यामध्ये भारताचा जो काही झुकाव होता. आता झुकाव या शब्दाचा अर्थ हा होतो की भारताचं काही प्राधान्य होतं हे प्रामुख्याने इथे सरकारचं सरकारी कंपनीवरती इथे प्राधान्य होतं. म्हणजे सरकारने सर्वात जास्त सरकारी क्षेत्रांना प्राधान्य दिलं, म्हणजे खाजगी क्षेत्राला अजिबात प्राधान्य दिलं नाहीये. म्हणजे 1947 ते 1991 मध्ये सरकारची काही बायको आहे ती आहे आवडती बायको, ज्याला आपण इथे सरकारी क्षेत्र असं म्हणूयात, ज्यामध्ये सरकारने सर्वात जास्त सरकारी क्षेत्राला महत्व दिलं असेल. त्याच्यानंतर सरकारच्या हे लक्षात आलं की याच आवडती बायकोमुळे आपलं साम्राज्य आता हे बर्बाद होत चाललेलं आहे. तर सरकारने ही जी काही भूमिका आहे ती बदलली आणि आता सरकारने सांगितलं की ठीक आहे, 1991 नंतर ते आतापर्यंत भारताची काही भूमिका राहिलेली आहे मित्रांनो ती हीच आहे. याचं नाव आहे आता खाजगी क्षेत्र. म्हणजे आता भारताची आवडती बायको कोण आहे तर खाजगी क्षेत्र. नावार्थी बायको आधी कोण होतं? खाजगी क्षेत्र. तर राजाने त्याची काही भूमिका आहे ती बदललेली आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सरकारी भूमिका का बदलली. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल की 1947 ते 1991 मध्ये देश एवढा काही चांगला चालत नव्हता. देशामध्ये आर्थिक समस्या होता आणि याचा जो काही स्फोट आहे तो कधी झाला असेल 1991 मध्ये. आणि म्हणूनच सरकारच्या लक्षात आलं होतं की आता हे आपल्याला धोरण बदलणं गरजेचं आहे. पायाभूत आधार जो आहे तो बदलणं गरजेचं आहे. बेस स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. म्हणून सरकारने 1991 मध्ये आर्थिक सुधारणा हातात घेतल्या आणि यातून आपण आता जे काही धोरण आहे ते आपण इथे बदललेलं आहे. तर आजही आपल्या देशाचा जो काही धोरण आहे ते सगळ्यात जास्त आपण खाजगी क्षेत्राकडे आपल्या इथे झुकाव आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला सुद्धा तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये असं मांडता येईल की भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, परंतु भारताचा 1991 नंतर जो काही झुकाव आहे तो प्रामुख्याने खाजगी क्षेत्राकडे आहे. म्हणजे आज आपण बघत असतो की जे काही आपल्या आजूबाजूला जे तुम्हाला दिसते ते सगळं खाजगी क्षेत्र आहे. जसं की आपण बघत असतो किराणा दुकान खाजगी आहेत, जे काही गाड्या आहेत त्या खाजगी आहेत, त्याच्यानंतर कपडे तयार करणारी कंपनी खाजगी आहे. ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या ह्या खाजगी आहेत. फक्त तुम्हाला मोजक्याच कंपन्या तुमच्या सरकारी दिसतात. जसं की रेल्वे ही आपली सरकारी आहे. त्याच्यानंतर जे काही MSCB ही सरकारी आहे.
फक्त अशा काही मोजकेच गोष्टी तुम्हाला सरकारी दिसतात, बाकी या सगळ्या खाजगी आहेत. कारण की भारताच्या हे लक्षात आलं होतं की कंपनी चालवणं हे सरकारचं काम नाहीये. सरकारचं एकच काम आहे, ते म्हणजे काय असेल, लोकांचं कल्याण करणं. आणि तसं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण कल्याणकारी ही कन्सेप्ट आपण इथे वापरलेली आहे. याचा उद्देश हाच आहे की आपल्या जगामध्ये आपल्याला किंवा भारतामध्ये कल्याणकारी राज्य निर्माण करून लोकांचं कल्याण करायचं आहे. तर या हिशोबाने सध्या भारताने इथे खाजगी क्षेत्र हे स्वीकारलेलं आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर 1991 नंतर देशामध्ये काही बदल झालेत का? हो, खूप सारे बदल झालेले आहेत. हे काही बदल हे सकारात्मक आहेत आणि काही नकारात्मक आहेत. तर याचा आपण या ठिकाणी इथे जो काही अभ्यास करणार आहोत तो एलपीजी धोरण याच्यामध्ये करणार आहोत. आज फक्त आपण इथे काय डिस्कस करतोय, इथे एलपीजी धोरण आपण इथे डिस्कस करतोय. फक्त इथे समजून घ्या मित्रांनो, जे की तुम्ही आतापर्यंत समजून घेतलं असेल याच्यावरती तुम्ही एकदा 2 मिनिटं एक फोटो काढा किंवा हे थोडस लिहून घ्या पॉज करून, महत्वाचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही हा इथे लिहून घेतला असेल तर 2 मिनिटात हे सुद्धा लिहून घ्या. कारण की आपण परत एकदा समाजवादी अर्थव्यवस्था याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला इथे फक्त आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा ग्राफ कशा प्रकारे बदललेला आहे हे आपण इथे डिस्कस केलेला आहे. तर याच्यावरती 2 मिनिटात एक जस्ट एक रिकॅप करून घ्या, लिहून घ्या व्यवस्थित. तर आपण ऑलरेडी आता भांडवलशाही इथे अर्थव्यवस्था समजून घेतली असेल. आता आपण इथे समजून घेणार आहोत की समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे असं काय झालं असेल की ज्यामध्ये आपण 1947 ते 1991 पर्यंत देशामध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्थेला आपण फोकस केला असेल. म्हणजे आता आपल्या देशाचा आपण हा पिरियड लक्षात घेणार आहोत, याची आपण आता वैशिष्ट्य लक्षात घेणार आहोत. तर ते आहे समाजवादी अर्थव्यवस्था. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले मित्रांनो की भांडवलशाही अर्थव्यवस्था जी निर्माण झाली असेल याचं जे काही कारण आहे किंवा याचा जो उगम स्रोत आहे तर या व्यक्तींचं नाव आहे ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ यांनी जगामध्ये आपण भांडवलशाही वापरू शकतो, यामुळे देशाचा विकास होऊ शकतो असं ऍडम स्मिथ यांनी सांगितलं असेल. आणि म्हणूनच आपण ऍडम स्मिथ यांना आपण जगाचे कोण म्हणतो, जनक असं म्हणतो. आणि विशेषतः लक्षात घ्या, याच ऍडम स्मिथना आपण आधुनिक जगाच्या अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतो. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा कधी उल्लेख करायचा असेल तर हा उल्लेख लक्षात घ्या. आधुनिक जगाच्या आधुनिक अर्थशास्त्राचे जनक हे कोण आहेत? ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ. आणि भारतासंदर्भात जर विचार केला तर भारतासंदर्भात लिहून घ्या, हे तुम्हाला थोडंसं माहित असणं आवश्यक आहे. त्या हे भारताच्या आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? भारताच्या आधुनिक अर्थशास्त्राचे जनक यांचं नाव आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. तर हे 2 नावं थोडेसे लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर आणखी एक आहे प्राचीन भारताच्या अर्थशास्त्राचे जनक. यांचं नाव आहे कौटिल्य किंवा चाणक्य सुद्धा तुम्ही त्यांना म्हणू शकता. तर हे 3 नावं थोडीशी लक्षात ठेवा. आता बघा, ऍडम स्मिथ यांनी जास्तीत जास्त व्यापारवादाला महत्व दिलं, जास्तीत जास्त यांनी पैशाला महत्व दिलं. यामुळे समाजामध्ये म्हणजे 1760 मध्ये तुम्हाला माहितीच असेल की जगामध्ये एक पहिली औद्योगिक क्रांती झाली असेल. आणि या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढत होतं, मोठ्या प्रमाणामध्ये जो काही व्यापार आहे तो या ठिकाणी वाढत होता.
उत्पादन वाढत होतं, व्यापार वाढत होता, यामुळे लोकांचा जो काही नफा आहे तो वाढत होता आणि यामुळे आणखीनच प्रोत्साहन मिळत होतं कशाला? भांडवलवादाला. तर लक्षात घ्या मित्रांनो, भांडवलवादाला प्रोत्साहन मिळाल्यामुळे या लोकांनी केवळ स्वतःच्या नफ्यासाठी जास्तीत जास्त समाजाचं शोषण करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये दोन गट निर्माण झाले असतील. एक गट आहे आहेरे वर्ग आणि दुसरा गट आहे नाहेरे वर्ग. आहेरे गट म्हणजे कोण? ज्यांच्याकडे खूप सारी संपत्ती होती. आणि नाहेरे म्हणजे कोण? ज्यांच्याकडे संपत्ती नव्हती, जे लोक कामगार होते, जे भांडवलाचे कोण होते? शोषक होते. यांना आपण इथे नाहेरी वर्ग असं म्हणतो. यामुळे समाजामध्ये सामाजिक शोषण वाढत चाललं होतं, गरिबी वाढत चालली होती, बेरोजगारी वाढत चालली होती, समाजामध्ये खूप मोठी विषमता निर्माण होत चालली होती. मग हे जे परिणाम जे होत होते नकारात्मक, हे केवळ भांडवलशाहीमुळे होत होते. आणि याचं जे ऑब्झर्वेशन करण्याचं काम केलं असेल, याच्यावरती अभ्यास करण्याचं काम केलं असेल, हे केलं असेल कार्ल मार्क्स यांनी. तुम्हाला माहित असेल कार्ल मार्क्स हे खूप मोठे तत्ववेत्ते होते आणि यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता की जे भांडवलशाही आहे याच्यावरती उत्तर एकच आहे, ते म्हणजे काय असेल? क्रांती. आणि ही क्रांती कोण करू शकते? तर हे केवळ कामगार करू शकतात, कारण की कामगारांना गमवण्यासारखं काहीच नाही. तर ते रक्तपात करू शकतात, क्रांती करू शकतात आणि जी काही समाज व्यवस्था आता निर्माण झालेली आहे ती उलथावून टाकू शकतात. तरच या ठिकाणी कामगारांचं कल्याण होऊ शकते, तरच देशाचं कल्याण होऊ शकते. तर या दृष्टिकोनातून कार्ल मार्क्स यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. या पुस्तकाचं नाव आहे दास कॅपिटल. तर लक्षात घ्या, हे दास कॅपिटल पुस्तक खूप महत्वाचं आहे. यांनी याच्यामध्ये एक विचार त्यांचे सांगितले असतील. याच विचारांना इथे आपण मार्क्सवाद असं म्हणतो. आणि हा जो काही मार्क्सवाद आहे हाच पुढे आहे तुमचा समाजवाद. समाजवाद म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाचा विकास करण्यासाठी जे काही मॉडेल तयार करण्यात आलं, याला आपण इथे समाजवाद असं म्हटलेलं आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, या समाजवादामध्ये जे काही तोटे, भांडवलशाहीचे तोटे आहेत, त्याला इथे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हा समाजवाद म्हणजे काय असेल? ते इथून पुढे कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय होणार नाही, कारण की त्यामुळे जे काही भांडवल आहे ते एका व्यक्तीचं असेल तरच तो अन्याय होईल. परंतु या ठिकाणी जी काही उत्पन्नाची साधनं आहेत ती कोणाची असतील? उत्पादनाची जी काही साधन आहेत, भांडवल आहे, हे केवळ एका व्यक्तीचं नसून हे संपूर्ण समाजाचे असेल. समाज या शब्दाचा अर्थ होतो सरकार. म्हणजे ही जी काही मालमत्ता जी असेल, उत्पादन जे असेल ते सरकारच्या माध्यमातून होईल असं याच्यामध्ये आपल्याला क्लिअर करण्यात आलं. विशेषतः लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला इथे मालकी अधिकार दिलेला नाहीये. हे संपूर्ण मालकी अधिकार हे पूर्ण समाजाचे असतील असं सांगण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्यांचं उत्पादन कोण घेणार आहे? मग ते उत्पादन असेल किंवा किंमत असेल, या सगळ्यांचं उत्पादन किंवा किंमत कोण करणार आहे? तर हे करणार आहे सरकार. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं जर सरकारच्या मालकीचं आहे, लोकांच्या मालकीचं आहे, तर हे सरकार कोणासाठी करेल? ऑब्व्हियसली हे लोकांसाठी काम करेल. हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर हे जनतेच्या मालकीचं आहे, मग सरकारला याचा अधिकार का दिला? कारण की जनता जी आहे ती जनता जनार्दन आहे. प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकतात. मग अशा वेळेस सगळ्यांचे अधिकार जे आहेत ते का व्यवस्थेला दिले असतील आणि याच व्यवस्थेचं नाव आहे सरकार. तर अशा प्रकारे जी काही मालकी आहे ती सरकारच्या मालकीची आहे. उत्पादन किंवा किंमत ठरवण्याचा अधिकार जो आहे तो आहे सरकारचा अधिकार आहे. बाजारामध्ये जो काही हस्तक्षेप आहे ते सुद्धा कोणाचा अधिकार आहे? सरकारचा हस्तक्षेप आहे किंवा तो सरकारचा अधिकार आहे. तर अशा प्रकारे भांडवलशाहीला उत्तर म्हणून एक नवीन विचार प्रवाह किंवा एक नवीन व्यवस्था निर्माण झाली असेल. याचंच नाव आहे समाजवादी अर्थव्यवस्था. आणि समाजवादी अर्थव्यवस्था यालाच आपण इथे मार्क्सवादी अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतो, ज्याचा उल्लेख जो आहे तो दास कॅपिटल या पुस्तकामध्ये केला असेल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही जी काही आयडियल सिच्युएशन आहे ती खरंच जगामध्ये कधी आली असेल का? हो, आली होती. कारण की भांडवलशाहीमुळे खूप सारा अत्याचार झाला होता, शोषण झालं होतं. म्हणून याला इथे उत्तर देण्यासाठी जगामध्ये ही इथे नवीन व्यवस्था निर्माण झाली असेल. याचं नाव आहे समाजवाद किंवा समाजवादी अर्थव्यवस्था. मग तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की जगामध्ये कोणकोणत्या देशांच्या ह्या अर्थव्यवस्था समाजवादी होत्या? तर नंबर 1 तुम्हाला उदाहरण सांगता येईल. एक आहे सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशिया या देशाची अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था होती. त्याच्यानंतर चीन या देशाची सुद्धा अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था होती किंवा त्याला आपण साम्यवादी असं म्हणतो. म्हणजे बघा, जे काही मार्क्सवादी सांगितलेले जे काही तत्व आहे ते प्रत्येक देशाने स्वीकारलेले आहेत, पण त्यांनी त्यांच्या देशानुसार
त्याला मॉडिफिकेशन केलेलं आहे. जसं की चीनने जे मॉडिफिकेशन केलं आहे त्याला आपण साम्यवाद असं म्हणतो. तर हे जे काही साम्यवाद आहे तो चीनमध्ये पाहायला मिळतो. सोव्हिएत रशियामध्ये इथे आपल्याला समाजवाद पाहायला मिळतो. तर हे अशा प्रकारचा विचार प्रवाह आहे तो ग्रेट झाला. तर लक्षात घ्या मित्रांनो, जगासाठी हे साम्यवाद हे उत्तर होऊ शकते का? तर यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. मुळात या विचाराच्या आधारे जगामध्ये एक क्रांती झाली. याच्यासाठी ही क्रांती आहे आपल्या सोव्हिएत रशियाची. तुम्हाला माहित असेल की सोव्हिएत रशियामध्ये किंवा रशियामध्ये एक राजा राज्य करत होता, ज्याचं नाव आहे झार साम्राज्य. या झार साम्राज्याने पूर्ण समाजामध्ये साम्राज्यवाद याचा विस्तार केला होता आणि विशेषतः लोकांच्या वरती अत्याचार केला होता. लोकांचं कोणत्याही प्रकारचं कल्याण या झार साम्राज्याने कधीच केलं नव्हतं. मग लोकांना हे वाटत होतं की आता आपल्याला एक नवीन व्यवस्था निर्माण करावी आणि यासाठी लोकांनी झार साम्राज्याच्या विरुद्ध लढा दिला, आंदोलन केलं आणि फायनली झार राजाला फासावरती चढवलं आणि स्वतःचे एक व्यवस्था निर्माण केली. परंतु ही व्यवस्था कशी असावी यासाठी जेव्हा डिस्कशन झालं तर तेव्हा सोव्हिएत रशिया या देशांनी एक नवीन व्यवस्था त्यांच्या देशासाठी स्वीकारली असेल, ही आहे समाजवादी अर्थव्यवस्था. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की जो काही झार राजा होता तो भांडवलशाहीचा पुरस्कार करता होता. त्यांनी सुद्धा जनतेचं शोषण केलंय, परंतु आज आपल्याला जनतासाठी हे राज्य निर्माण करायचंय. तर यासाठी आपल्याला इथे समाजवादी अर्थव्यवस्था लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण की यांचा जो काही विचार प्रवाह जो आहे जगामध्ये तो दिवसेंदिवस वाढत चालला होता. जगासाठी समाजवादी अर्थव्यवस्था हेच उत्तर आहे असं जगाला वाटत होतं आणि या दृष्टिकोनातून 1917 मध्ये समाजवादी अर्थव्यवस्था रशियाने स्वीकारली असेल. लक्षात घ्या, 1917 पासून तर जवळपास 1990 पर्यंत सोव्हिएत रशियामध्ये हीच अर्थव्यवस्था होती, ती आहे समाजवादी अर्थव्यवस्था. आज सुद्धा सोव्हिएत रशियामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थाच आहे, पण त्याचे काही स्वरूप आहे ते बदललेलं आहे. पण आपण या ठिकाणी इथे पहिला फेज लक्षात घेऊयात, समाजवादी अर्थव्यवस्था यांनी खरंच भांडवलशाहीला टक्कर दिली का? तर याचं उत्तर आहे हो, दिली. त्याचं कारण हे मित्रांनो, रशियाची काही जो विकास आहे तो कोणत्याच लेवलला नव्हता, पण जसं रशियाने हे समाजवादी धोरण स्वीकारलं तसं रशिया हा जगाच्या पुढे गेला. इव्हन तो अमेरिकेच्याही पुढे गेला. जगातील पहिलं रॉकेट कोणी सोडलं असेल तर यांनी सोडलेलं आहे सोव्हिएत रशियाने. जगातील पहिला माणूस अंतराळामध्ये गेला असेल तर कोणाचा गेला असेल? सोव्हिएत रशियाचा गेला असेल. अमेरिकेला टक्कर देण्यात तयार कोण होतं? अमेरिका होता. म्हणजे जगामध्ये एक बेस एक मॉडेल तयार झाला असेल, याचं नाव आहे समाजवाद. आणि मित्रांनो, नेहरूंचा जो काही प्रभाव आहे तो दिवसेंदिवस समाजवादाचा वाढत होता आणि नेहरूंच्या अनेक ज्या काही बैठका आहेत किंवा मिटिंग्स आहेत किंवा प्रवास आहे तो नेहमी सोव्हिएत रशियाला होत होता आणि यामुळे यांच्यावरती सोव्हिएत रशियाचा खूप मोठा प्रभाव होता, समाजवादाचा प्रभाव होता. आणि जेव्हा भारत देश स्वतंत्र होईल तेव्हा सुद्धा आपण समाजवादाचं तत्व स्वीकारायला हवं असं नेहमी नेहरूंना इथे वाटत होतं आणि नेहरूंनी तो सुद्धा प्रयत्न केला होता. पण नेहरूंच्या हे लवकर लक्षात आलं होतं की याचा काही फायदा होऊ शकत नाही, कारण की देशाची जी काही विविधता आहे, वैशिष्ट्य आहे, भाषा आहे, प्रदेश आहे, तो खूप वेगळा असल्यामुळे हे भारताला तत्व मॉडेल होऊ शकत नाही. म्हणून भारताने 1947 मध्ये दोन्ही गोष्टी संदर्भात असणाऱ्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत याचा स्वीकार केला आणि स्वीकार करून आपण काय केलं असेल, दोन्ही गोष्टींना एकत्र करून एक नवीन आपण एक शाही स्वीकारली असेल, त्याचं नाव आहे इथे मिश्र अर्थव्यवस्था. हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये डिस्कशन केलं असेल बघा. हे बघा, भांडवलशाही, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था. तर इथे आता आपण 2 मिनिटात समाजवादाची आपण काही वैशिष्ट्य लक्षात घेऊयात, जे आपण ऑलरेडी इथे समाजवाद समजून घेतला असेल. बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणकोणती आहे? ज्या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने ही सरकारच्या मालकीची असून वस्तू आणि सेवाचे उत्पादन आणि विभाजन सरकारच्या मार्फत केले जाते, अशा अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा रोल हा जास्त आहे, सरकार सगळ्या गोष्टी करत असते, याला आपण इथे समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. आणि या समाजवादी अर्थव्यवस्थेला आपण आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था असेही म्हणत असतो. काय नाव आहे? आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था आपण याला म्हणतो. समाजाची अर्थव्यवस्था उद्देश हा एकच आहे, तो म्हणजे काय असेल? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर याची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत बघा. उत्पन्नाची साधने ही सरकारच्या मालकीची असतात, म्हणजे समाजाच्या मालकीची असतात. सरकारद्वारे वस्तू आणि सेवाचे उत्पादन घेतले जाते. किंमत निश्चिती सुद्धा सरकार करते. इव्हन एवढंच नाही तर बाजारामध्ये हस्तक्षेप सुद्धा सरकारच करत असते. वस्तू आणि सेवाचे उत्पादन केवळ वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही,
तर ते समाजाच्या हितासाठी होत असते. म्हणजे याच्यामध्ये तुमचं व्यक्तिगत हित अजिबात माहीत नसते किंवा कधीही त्याचा विचार केला जात नाही. बाजारावर संपूर्ण सरकारचे नियंत्रण असते. ग्राहक हा सार्वभौम नसून सरकार हे संपूर्ण नियंत्रण करत असते. म्हणजे सरकारच हे सार्वभौम आहे. जसं की आपण बघितलं असेल, समाजवादामध्ये ग्राहक जो आहे तो महत्वाचा नाहीये, पण भांडवलशाहीमध्ये जो काही ग्राहक आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे आपण कोणत्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो, तर भांडवलशाहीला आपण या ठिकाणी इथे मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतो, कारण की सरकारचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण बाजारामध्ये नाहीये. पण तसं इथे समाजवादामध्ये नाहीये, कारण की समाजवादामध्ये संपूर्ण नियंत्रण हे कोणाचं आहे, सरकारचं आहे. कोणत्या किमती असाव्या, कोणतं उत्पादन असावं, हे संपूर्ण नियंत्रण या ठिकाणी इथे सरकार करत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही आहे आपली इथे समाजवादी अर्थव्यवस्था. मग या समाजवादी अर्थव्यवस्थेचे फायदे काय असतील? फायदा हाच आहे की समाजामध्ये असणारी जी विषमता आहे ती आपल्याला कमी करता येईल. जे लोक कमी कमवतात त्यांना जास्त पैसा द्यायचा, जे लोक जास्त कमवतात त्यांना आपल्याला पैसा काढून घ्यायचा आहे. तर हे समाजवादामध्ये इथे शक्य होऊ शकते. समाजामध्ये विषमता कमी होऊ शकते. आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, हे आपल्याला कमी करता येईल. अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक कल्याण आपल्याला करता येईल आणि यामुळे आर्थिक समानता आपल्याला साध्य होईल. एवढंच नाही तर आपल्याला इथे जे काही कामगारांचे काही शोषण होणार होतं ते समाजवादामध्ये होत नाही आणि केवळ नफामुळे उत्पादन केलं जात नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी हे उत्पादन केलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारची तुमची आहे ते समाजवादी अर्थव्यवस्था. मग या समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही दोष असतील, काहीतरी डिसएडव्हान्टेज असतील, ते अशा प्रकारचे आहेत. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अभाव. समाजवादामध्ये तुमच्या व्यक्तिगत नफ्याला, व्यक्तिगत महत्वांना, व्यक्तिगत महत्वाकांक्षेला, आवडीनिवडीला अजिबात महत्व नाहीये. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य याचा पूर्णतः अभाव असतो. सरकारी नियंत्रण हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजे तुम्ही किती बाळांना जन्म घालावा, तुम्ही काय पहिनावं किंवा काय तुम्ही जेवण करावं, हे संपूर्ण जे नियंत्रण आहे ते सरकारच्या हातामध्ये असते. म्हणजे सरकारचा अतिरेक जास्त आहे. इथे स्पर्धा आहे का? नाही. तर लक्षात घ्या, समाजवादामध्ये स्पर्धेचा अभाव आहे, कारण की इथे स्पर्धा आहे ती अजिबात नाहीच आहे. कारण की संपूर्ण गोष्टी निर्माण करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? सरकारवरती. त्यामुळे स्पर्धा नाहीये. पण लक्षात घ्या मित्रांनो, बाजारामध्ये स्पर्धा आहे, कारण की तिथे स्पर्धा असल्यामुळेच नवीन नवीन प्रोडक्ट या ठिकाणी इथे येऊ शकतात. नंतर पारंपरिक पद्धतीने उत्पादन केलं जातं. याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता नसते. सगळ्यांना सारखाच पगार असतो. नाविन्यता काही नाहीये, उत्साह नाहीये, मागणी नाहीये, कारण की त्याच गोष्टी आपण इथे निर्माण करत असतो. या अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांची गुणवत्ता, दर्जा सुद्धा कमी असतो, कारण की नाविन्यता नाहीये, कॉम्पिटिशन नाहीये. नंतर आहे आर्थिक वाढीचा दर सुद्धा कमी असतो, कारण की मोटिवेशनच नाही की आपल्याला पुढे जायचंय, पैसा कमवायचा आहे, आपल्याला संपत्ती कमवायची. कारण की संपत्ती कमवणं जे आहे हे समाजवादामध्ये पूर्णतः आपल्याला बंधन घातलेलं असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारची आपली ही आहे समाजवादी अर्थव्यवस्था. आता पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण दोन्ही जे काही ऍडव्हान्टेज असतील त्याला आपण एकत्र केलं, ज्याच्यामध्ये भांडवलशाही आणि समाजवाद यांचं सहअस्तित्व आपल्याला इथे दिसून येते. या अवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्र एकाच वेळी अस्तित्वात असतात, तेव्हा अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र व्यवस्था असे म्हणतो. मिश्र अर्थशास्त्र स्वीकार 1947 मध्ये सर्वप्रथम फ्रान्स या देशाने केलेला आहे. याचं मॉडेल हे भारताचं आहे, परंतु फ्रान्स या देशाने सुद्धा याचा जागतिक लेवलला इथे वापर केला होता. आणि विशेषतः मिश्र अर्थव्यवस्थेचा सिद्धांत जो आहे तो कोणी मांडला असेल, तर तो जॉन केन्स किंवा केन्स या व्यक्तीने इथे आपला मांडला असेल. पण त्याने त्याची एक शक्यता वर्तवली होती की आपल्याला हे असं करता येईल, आणि ते एक्झॅक्टली मॉडेल जगामध्ये सक्सेस करण्याचं काम कोणी केलं असेल? भारत आणि फ्रान्स या देशाने. आता याचे वैशिष्ट्य काय आहे? याच्यामध्ये दोघांचंही सहअस्तित्व आहे. याच्यामध्ये खाजगी उद्योग आणि सार्वजनिक उद्योग असं याचं वर्गीकरण केलं जातं. वस्तू आणि सेवाचा पुरवठा हे दोन्ही करतात. कोण? सरकारी कंपन्या सुद्धा करतात आणि खाजगी कंपन्या सुद्धा या ठिकाणी करत असतात. आणि विशेषतः याच्यामध्ये काय दिलं असेल म्हणजे बघा, दोन्ही गोष्टी आपण अपेक्षा करू शकतो. ग्राहकांचे सार्वभौमत्व इथे अबाधित राहावे हा प्रयत्न केला जातो, आणि याचबरोबर जे काही कल्याण आहे, लोक कल्याण, ते सुद्धा व्हावं, कामगार सुद्धा कल्याण व्हावं, या दोन्ही अपेक्षित आपण एकत्र करतो. म्हणजे कोणाचाही या ठिकाणी इथे लॉस होऊ नये, म्हणजे सामायिक दृष्टिकोन याच्यामध्ये आपण नेहमी बघितलेला आहे. म्हणजे सगळ्यांचंच कल्याण हा तो दृष्टिकोन याच्या मागे आपण इथे सांगू शकतो. तर हे आहे मित्रांनो आपल्या असणाऱ्या महत्वाचे 2-3 प्रकार आपण आज इथे बघितले. तर मित्रांनो, काल मी तुम्हाला प्रश्न दिला असेल, आता एक ठिकाणी तुम्हाला एक नवीन प्रकार देतोय, तो अशा प्रकारचा आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय?
मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? म्हणजे काय? त्याचे वैशिष्ट्य सांगा. त्याचे वैशिष्ट्य सांगा. मित्रांनो, हा प्रश्न आहे तुम्हाला 10 मार्काला. तर हा जो काही प्रश्न आहे हा तुम्हाला लिहायचा आहे आणि मला याचं तुम्हाला उत्तर पाठवायचं आहे. हा तुम्हाला आहे 10 गुण आणि 150 शब्द. तर हा तुमचा पहिला आहे प्रश्न. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य सांगा. हा तुमचा पहिला प्रश्न आहे. आता इथे दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो जे महत्वाचा आहे, तो आहे भांडवलशाही आणि समाजवाद. भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. यामध्ये तुलना करा. प्रश्न असा आहे, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य सांगा, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यामध्ये तुलना करा, असा हा प्रश्न आहे. तर हे थोडंसं समजून घ्या. हे दोन प्रश्न तुम्हाला इथे मला लिहून पाठवायचे आहेत, कारण की ऑलरेडी आपण याच्यावरती इथे डिस्कशन केलेलं आहे. तर हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल. हे आपण 2-3 टप्पे लक्षात घेतले. आता आपला पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे की देशाची अर्थव्यवस्था वाढत असताना दोन संकल्पना तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचे आहे. तर एक संकल्पना आहे या ठिकाणी इथे वृद्धी आणि दुसरी संकल्पना आहे विकास. वृद्धी आणि विकास ही संकल्पना काय आहे असं तुम्हाला परीक्षेमध्ये येणार तर नाहीये, परंतु सिलेबस मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे, वृद्धी आणि विकास, वाढ आणि विकास. तर आपण हे दोन शब्द इथे समजून घेऊयात की या दोघांमध्ये काय फरक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एक्झॅक्टली तुझा विकास झालाय का, तुझी वाढ झाली का, या शब्दाचा अर्थ सुद्धा आपला इथे अर्थव्यवस्थेला इथे आपण लागू होतो. तर आपण हे जे काही दोन अर्थ आहेत मित्रांनो, ते आपण इथे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून इथे आपण बघणार आहोत की अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून वृद्धी आणि विकास याच्यामध्ये काय फरक आहे. वृद्धी ही जी काही संकल्पना आहे ती तुमची संख्यात्मक संकल्पना आहे. आता संख्यात्मक या शब्दाचा अर्थ हा काय होतो की जी तुम्ही आकड्यांमध्ये सांगू शकता. म्हणजे देशाचा या ठिकाणी इथे विकास किती झालेला आहे हे तुम्हाला आकड्यामध्ये सांगता येणार नाहीये. जसं की आज माझी हाईट जी आहे ती मी सांगू शकतो 165 सेंटीमीटर ही माझी हाईट आहे, परंतु माझा मानसिक विकास किती झाला हे मी मोजू शकतो का? नाही मोजू शकत. तर मानसिक विकास तुम्ही मोजू शकत नाही. एखाद्याचा जे काही शारीरिक विकास आहे ते तुम्ही मोजू शकता, त्याची हाईट किती आहे, लांबी किती आहे, वजन किती आहे हे आपण सांगू शकतो. तर लक्षात घ्या, वृद्धी ही जी काही संकल्पना आहे ती तुमची संख्यात्मक संकल्पना आहे, परंतु जो काही विकास आहे ती मित्रांनो ही आपली इथे गुणात्मक संकल्पना आहे. गुणात्मक म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी लक्षात येत नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की वृद्धी आणि गुणात्मक याच्यामध्ये काय संबंध आहे किंवा वृद्धी आणि विकास मध्ये काय संबंध आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, वृद्धी झाल्यानंतरच विकास होतो. वृद्धी झाल्यानंतरच विकास होतो. पण इथे असं काही नाहीये, विकासाचा काही संबंध नाही. परंतु इथे लक्षात घ्या, वृद्धी झाल्यानंतर विकास होतो. म्हणजे हे संबंध जो आहे तो तुमच्या विकासाबरोबर आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की जी काही वृद्धी ही जी काही संकल्पना आहे, वृद्धी ही संकल्पना स्वतंत्र आहे, याच्या विकासाबरोबर काही संबंध नाहीये. स्वतंत्र आहे हा तुमचा इथे दुसरा मुद्दा आहे. हा पहिला मुद्दा असेल तर इथे आपल्याला हे सांगता येईल इथे की ही जी काही संकल्पना आहे विकास ही स्वतंत्र संकल्पना नाही. स्वतंत्र संकल्पना नाही. कारण एक कारण समजून घ्यायचंय. कारण वृद्धी झाल्यानंतरच
वृद्धी झाल्यानंतरच विकास शक्य आहे. लक्षात घ्या मित्रांनो, विकास स्वतंत्र संकल्पना नाही, कारण वृद्धी झाल्यानंतरच विकास शक्य आहे. तर आपण इथे दोन डिफरन्स इथे लक्षात घेतलेत. आणखीन काही डिफरन्स आहे जे आपल्याला इथे टप्प्याटप्प्याने लक्षात घ्यायचे, जे आपल्या परीक्षेला असं येऊ शकते कदाचित, वृद्धी आणि विकासामध्ये काय फरक आहे उदाहरणासह स्पष्ट करा. तर आपण इथे दोन डिफरन्स लक्षात घेतले असतील. याचबरोबर आणखीन काही डिफरन्स आहेत जे आपण समजून घेऊयात. जसं की ते आपण बघू शकतो. बघा डिफरन्स दिलेला आहे. हा तुमचा स्टेट बोर्डचा डिफरन्स आहे, जे तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये दिला असेल. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आर्थिक वृद्धी म्हणजे काय? आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ, म्हणजे देशाचं उत्पन्न वाढणं, प्रामुख्याने उत्पन्नामध्ये वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी. आता विकास म्हणजे काय? आतापर्यंत आपण वाढ आणि वृद्धी हे दोन संकल्पना बघितल्या, पण याचा संकल्पना जो आहे तो आपण आर्थिक वृद्धी बरोबर घेतलेला आहे. नंतर आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी बरोबरच महत्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात. म्हणजे इथे फक्त लोकांचं उत्पन्न वाढणं अपेक्षित नाहीये, तर लोकांचं कल्याण होणं अपेक्षित आहे. तरच या वृद्धीचा या ठिकाणी फायदा इथे आपल्याला विकासामध्ये इथे होऊ शकतो. त्याच्यानंतर वृद्धी ही संकल्पना इथे संकुचित आहे आणि ही संख्यात्मक आहे, परंतु विकास ही संकल्पना कशी आहे? एकदम व्यापक आहे आणि विशेषतः ही गुणात्मक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी आहे. जर समजा जर तुमचा जर जीडीपी जर वाढत असेल तर केवळ कदाचित श्रीमंत वर्ग किंवा सेवा वर्ग यांचं उत्पन्न वाढेल, पण संपूर्ण समाजाचं उत्पन्न वाढेल का? नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही विकास संकल्पना आहे जी व्यापक आहे, यामध्ये आपण समजू शकतो की सगळ्यांचाच विकास झालेला आहे. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, म्हणजे आर्थिक वृद्धीला अजिबात विकासाची आवश्यकता नाहीये. मुळात आर्थिक वृद्धी ही आहे वेगळी आणि स्वतंत्र व्यवस्था आहे, परंतु आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही, म्हणजे याला नेहमी जोड ही लागणारच आहे वृद्धीची. नंतर आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. आर्थिक विकास ही जी आहे ती संकल्पना सर्वसमावेशक आहे. एकांगी म्हणजे काय? केवळ एकाच दृष्टिकोनातून याचा विचार केला जातो आणि ही एकदम सर्वसमावेशक संकल्पना आहे. नंतर आर्थिक वृद्धी ही स्वयंपूर्ती आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. आता स्वयंपूर्ती म्हणजे काय? ऑटोमॅटिक त्याची हाईट वाढलेली, यासाठी कोणी जाणून बुजून प्रयत्न केलेला नाहीये. परंतु जेव्हा तुम्हाला मानसिक विकास करायचा असतो तेव्हा तुम्हाला मुद्दामून एफर्ट घ्यावे लागतात, मुद्दामून प्रयत्न करावे लागतात. म्हणजे ही जी काही परिणाम आहे तो सहेतुक आहे, जाणून बुजून आहे आणि तो पुरोगामी आहे. पुरोगामी इथे या शब्दाचा अर्थ हा होतो की त्यामुळे आपला समाजाचा विकास होणार आहे, म्हणून हा विचार जो आहे तो पुरोगामी आहे. नंतर आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दोन्ही उत्पन्नाद्वारे मोजली जाते. याचं उदाहरण तुम्हाला दिलं असेल. काय आहे? एक आहे दरडोई उत्पन्न आणि दुसरं आहे राष्ट्रीय उत्पन्न, याच्याद्वारे ही मोजली जाते. आणि आर्थिक विकास हा जो आहे त्याच्यामध्ये आपण समजत असतो की गरिबी किती कमी झालेली आहे, मानव विकास किती झालेला आहे, कृषी उत्पादकता किती वाढलेली आहे, जीवनमानाचा दर्जा हा किती सुधारलेला असेल. हे सगळी जी काही बाब आहे तुम्हाला इथे आर्थिक विकास मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हा जो काही डेटा आहे तुम्हाला जे काही 6 डिफरन्स आहेत तुमच्या परीक्षेसाठी इनफ आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी. काल मी तुम्हाला 2 प्रश्न दिले असतील, आज मी तुम्हाला 2 प्रश्न परत देतो आणि आता हे तिसरा प्रश्न आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये तुलना करा. यामध्ये तुलना करा असा प्रश्न आपल्याला इथे येऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर असं लिहायचं का? हो, असंच लिहा, काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. की तुम्ही जर व्यवस्थित 6 डिफरन्स जरी दिले असतील तरी सुद्धा इथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास तुलना करा हा प्रश्न आहे तुम्हाला 10 गुणांसाठी आणि मार्क आहे इथे 100 शब्द आहेत, 150 शब्द. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण समजून घेतलेलं आहे की आतापर्यंत आपण ज्या काही संकल्पना डिस्कस केल्या असतील लेक्चर मध्ये त्या आपण समजून घेतलं. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, नंतर आहे मिश्र अर्थव्यवस्था,
त्याच्यानंतर आपण चौथा प्रकार लक्षात घेतला असेल, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास काय आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास काय आहे, ही संकल्पना आपण आतापर्यंत इथे समजून घेतलेली आहे. तर मित्रांनो, मला सांगा मित्रांनो, तुम्ही याच्या नोट्स काढल्या असतील, प्रॉपर तुम्ही हा टॉपिक समजून घेतला असेल. हे सगळं करत असताना तुम्हाला याच बरोबर जे काही स्टेट बोर्ड आहे हे सुद्धा तुम्हाला वाचायचे, म्हणजे तुम्हाला आणखी जास्तीत जास्त लक्षात येईल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या लेक्चरमध्ये आपण जवळपास या 4 मुद्द्यांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. नक्कीच हा जो काही 4 पॉइंट्स आहे तो आपल्या सिलेबस मध्ये कुठे आपल्याला मॅच होतात ते आपण बघूयात. आपल्या सिलेबस मध्ये आपण बघू शकतो की जवळपास हे 10 पॉइंट्स आहेत. तर आपण जे काही भारतीय अर्थव्यवस्थेचे काही प्रकार बघितले असतील तो पाठ आपला इथे कव्हर होतो. आणखी याच्यामध्ये काही मुद्दे इथे आपण बघणारच आहोत. नंतर इथे आपण लक्षात घेतला असेल वाढ आणि विकास, याच्यावरती आज आपण इथे डिस्कशन केलेलं आहे. पण आपलं डिस्कशन संपलं नाही, जस्ट आपण याच्यामध्ये इंट्रोडक्शन केलं असेल की वाढ आणि विकासामध्ये काय फरक आहे. वाढ म्हणजे कोणती वाढ, आर्थिक वृद्धी, आणि विकास म्हणजे आहे आर्थिक विकास. तर ह्या संकल्पना आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला असाही डिफरन्स विचारला जाऊ शकतो की तुलना काय आहे, तिघांची तुलना काय होऊ शकते, भांडवलशाही अर्थव्यवस्था काय आहे, समाजवादी अर्थव्यवस्था काय आहे आणि मिश्र अर्थव्यवस्था काय, असा सुद्धा तुम्हाला इथे एक प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. तर चला या ठिकाणी इथे मी तुम्हाला चौथा प्रश्न देतो. चौथा प्रश्न अशा प्रकारचा होऊ शकतो. हे झाले तुमचे 2 प्रश्न, हा झाला तुमचा इथे तिसरा प्रश्न. आता इथे आणखीन एक चौथा प्रश्न लिहून घ्या, तुमच्या परीक्षेला इथे येऊ शकतो. भांडवलशाही समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था यांचा तुलनात्मक अभ्यास करा. आणि मिश्र अर्थव्यवस्था यांचा तुलनात्मक अभ्यास करा. तर हे सुद्धा गुण आपले सेम आहेत. 10 गुण 150 शब्द. चला मित्रांनो, हे थोडस समजून घ्या. आता याच्यामध्ये आपण तुलना लक्षात घेऊयात. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला आतापर्यंत 4 क्वेश्चन दिलेले आहेत आणि मागच्या लेक्चरमध्ये जवळपास 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर चला तर आपण याचा डिफरन्स लक्षात घेऊयात. हा डिफरन्स काय आहे बघा, समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. समाजवादामध्ये उत्पन्नाची मालकी ही सरकारी असतात. समाजवादीमध्ये ही मालकी जी आहे ती खाजगी व्यक्तीची असते. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ही दोघांचीही मालकी आहे, खाजगी सुद्धा आहे आणि सरकारी सुद्धा आहे. सरकारी जो काही अर्थ आहे इथे वापरला असेल सार्वजनिक. त्याच्यानंतर यांचा उद्देश काय आहे, यांचा उद्देश हा आहे समाजवादाचा सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याण यांचा उद्देश आहे. भांडवलशाहीचा उद्देश आहे नफा कमवणे. मिश्र अर्थव्यवस्थेचा उद्देश आहे सामाजिक न्यायासह खाजगी क्षेत्रामध्ये वाढ करणं. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला सामाजिक कल्याण सुद्धा करायचं आहे, अर्थव्यवस्थेचा विकास सुद्धा करायचा आहे आणि खाजगी क्षेत्राचा सुद्धा विकास करायचा आहे. तर हे आहे मिश्र अर्थव्यवस्था. नंतर शासनाची भूमिका काय आहे, नियंत्रक म्हणून शासनाची भूमिका आहे. भांडवलशाहीमध्ये एकदम तटस्थ आहे किंवा खूप कमी आहे. आणि याच्यामध्ये जे काही धोरणाची व्यवस्था आहे ते आहे धोरणात्मक क्षेत्र. म्हणजे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे सरकारची भूमिका असेल आणि जिथे आवश्यक नसेल तिथे सरकारने एकदम वरती हात केलेले असतील की आम्हाला घेणे देणं नाहीये, तुम्हाला जे करायचं ते करा. तर अशा प्रकारची इथे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ही भूमिका असते. नंतर वस्तू आणि सेवाची किंमत कोण ठरवते, तर समाजवादीमध्ये या ठिकाणी ते सरकार ठरवते. भांडवलशाहीमध्ये बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार सुद्धा होते. आणि इथे बघा दोन्ही लेवलला आहे, शासन सुद्धा करू शकते किंवा बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार हे सगळं आपलं डिसाईड होते. त्याच्यानंतर उत्पादन कसे घेतले जाते, उत्पादन हे रोजगार निर्मिती मार्फत होते. म्हणजे यांचा उद्देश तोच आहे की रोजगार करायचा, निर्माण करायचा, जेणेकरून आपल्या देशामध्ये
लोक कल्याण असेल, नंतर यांचा प्रयत्न हाच असतो भांडवलशाहीमध्ये की जास्तीत जास्त नफा कमवायचा, यासाठी आपल्याला कामगार खर्च कमी करायचा आहे. म्हणजे रोजगार कमविणे, रोजगार वाढवणे हे कधीही भांडवलशाहीचे इथे उद्दिष्ट नाहीये. आता मिक्स्ड अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट काय आहे? रोजगार वृद्धीसह नफा वाढवणारे, म्हणजे आपल्याला वृद्धी सुद्धा करायची आहे आणि रोजगार सुद्धा वाढवायचे आहेत. आता याचे उदाहरण घ्या. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, समाजवादी अर्थव्यवस्था कुठे कुठे पाहायला मिळते, तर ही आहे चीन, क्युबा, उत्तर कोरिया आणि रशिया. सध्या आहे भांडवलशाहीमध्ये आहे अमेरिका, जपान, जर्मनी, आणि मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ते आहे भारत आणि मलेशिया. तर मित्रांनो, अशा प्रकारचा याचा डिफरन्स आहे. पाठ करा, समजून ठेवा. या पीपीटी तुम्हाला मी शेअर करणार आहे परत एकदा. तर इथे आपला हा पाठ इथे समाप्त होतो. बेसिक आपण काही गोष्टी इथे लक्षात घेतल्या असतील. इथे तुम्हाला हे पहिले 2 क्वेश्चन्स, नंतरचे तुम्हाला हे 2 क्वेश्चन आज सोडवायचे आहेत. आपण हे सगळं सविस्तर डिस्कशन केलंय. याची तुम्हाला एक लिस्ट मी आज देणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही इथे सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. हे बघा, हे पुस्तक तुम्हाला मी सांगितलं असेल, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, ज्यांना आपण आधुनिक भारताची इथे आपण जनक असं म्हणत असतो. हे नाव लक्षात ठेवा. हे सगळे पीपीटी तुम्हाला मी शेअर करणार आहे, डोंट वरी. आणि मित्रांनो, आणखीन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आर्थिक वृद्धी काय आहे, याचे परिणाम कोणकोणते असतात, कोणते घटक असतात, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन बघूयात. अजून आपला टॉपिक संपला नाहीये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर आपण सध्या स्पार्क अकॅडमीने त्रिशूल बॅच आपण सुरू केली असेल, जी पूर्णतः डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वरती आहे. जीएस, प्रिलिम आणि मेन याच्यामध्ये आपण हा समावेश केलेला आहे. बॅच आपली ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे 16 डिसेंबर पासून. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, याची फीस जी आहे ती तुम्हाला फक्त 2,500 रुपयामध्ये आहे. तुम्ही तर नक्की बॅच तर जॉईन केलेलीच आहे, पण तुमचे जे काही मित्रमंडळी असतील त्यांनाही ती नक्की सांगा. कारण की अशा प्रकारचा मेसेज पसरवणे हे सामाजिक कल्याणासाठी महत्वाचं आहे. कारण की खूप जणांना याची आवश्यकता आहे, पण हे सगळं मिळू शकत नाही. पण ही तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये फक्त 2,500 रुपयामध्ये हे संपूर्ण बॅच मिळेल. संपूर्ण जे काही पूर्व आणि मुख्य असेल हे पूर्ण आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं असेल. म्हणजे 2,500 मध्ये म्हणजे काहीच नाही मित्रांनो. तर ही एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध असतील. याच्यामध्ये मटेरियल तुम्हाला उपलब्ध असेल, रेकॉर्डिंग उपलब्ध असेल, लाईव्ह लेक्चर्स उपलब्ध असतील, टेस्ट सिरीज असेल, या संपूर्ण गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या मित्रांना हा नंबर नक्कीच शेअर करा, त्यांनाही फायदा होईल आणि तुम्हाला हा सुद्धा फायदा नक्कीच होतो. तर विशेषतः हे सगळं आपण इथे क्लासमध्ये करून घेणार आहोत. तर त्यामुळे थोडंसं सिरियस व्हा, अभ्यास करा आणि लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी छान अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, चला तर आज आपण इथे थांबतोय. तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही क्वेश्चन्स असतील, लेक्चर फास्ट होते, स्लो होते, जे काही तुम्हाला डाऊट्स असतील, तुम्ही इथे आम्हाला या नंबरवरती तुम्ही आम्हाला इथे संपर्क करू शकता. या नंबरवरती सांगा. यावरती आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, हा सेम नंबर. त्याचे काही क्वेश्चन मी तुम्हाला पाठवलेले असतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला याच्यावरती पाठवत चला या नंबरवरती. तर मित्रांनो, चला तर आज आपण इथे थांबूयात. काही मेसेज आहे सर? नाही. तर चला तर आज आपण इथे